तर प्रतिमेचं पूजन मनोज नाईक यांच्या शुभ हस्ते होतोय. येस, रोशन देखील आम्हाला जॉईन झाले. स्वागत आहे रोशन. चला सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. खारकोपर किंग्स वर्सेस शैलेश स्मृती तरगर. येस, तर स्क्रीन मध्ये आपण बघू शकाल नाईक साहेबांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन होतंय. आधी गणपतीचं आपण पूजन केल्यानंतर राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आराध्य दैवत आणि या सुंदर ट्रॉफ्या. चला पंच इशारा करता सामना सुरू करूया आपण लगेच. यस, ॲब्सोल्युटली. मोराव आणि जावळे. मच्छिंद्र पाटील सर, 1 मिनिट वेळ घेऊ इच्छितो. हो, 100% हरकत नाहीये. नमस्कार मित्रांनो. हॅलो, थांब तेजस. तर ही बॅट जी आहे माझी पर्सनल बॅट आहे. तर ही मी ऑक्शनला ठेवतोय आणि या ऑक्शनमधून जी काही किंमत येईल की या बॅटची किंमत होईल आणि जी काही मदत होईल ती एका NGOला जाणार आहे. तर तुम्ही भरघोस प्रतिसाद द्या आणि या बॅटच्या लिलावात सामील व्हा. पहिला चेंडू लॉग ऑफच्या वगैरे हिट करत असताना सीमा पलीकडे पंचांच्या इशाऱ्याची मी वाट पाहतोय. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. यस, ॲब्सोल्युटली, दॅट्स अ 6. ब्रिलियंट स्ट्रोक. चेंडू मात्र ऍक्शन रिप्ले बघू शकाल आपण, कारण आम्हाला कळलं नाही एक्झॅक्टली काय झालं. चेंडू मात्र निघून गेला सीमा पलीकडे. पहिला षटकार लावून दिलाय. निखिल कोतला उत्तर दिले. यस ऋषी नाईक. आणि या बॅटची बेस प्राइस असणार आहे 3000. त्यावर तुम्ही आणि फायनलचा शेवटचा बॉल पडेस्तोवर या बॅटची ऑप्शन चालू असणार आहे. म्हणजे तुम्ही पर्सनली येऊन इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये सांगा का, म्हणजे ती लास्ट बीट जी असेल त्यानंतर तुम्ही वाढवून सांगा. मेसेज केला तरी चालेल ग्रुपवर आपल्या उलवा नोडच्या, किंवा कोणा पर्सनल असेल तर ते तिथून अपडेट करतील जाऊन. एज लागली, चेंडू मागे निघून जातोय. एकच धाव मिळणार. पहिल्या चेंडू षटकार नंतर मात्र सिंगल. 2 चेंडू तब्बल आल्या त्या 7 धावा. सामना तुम्ही एन्जॉय करता. खारकोपर किंग्स वर्सेस शैलेश स्मृती तरगर. या 2 संघांमध्ये सुपर 8 क्वालिफायसाठी सुपर ओव्हरचा सामना आपण एन्जॉय करतोय. मजा येईल सामन्यामध्ये. खारकोपर किंग्स ऑन द टॉस. येस, आदित्य भगत यांनी 3500ची पहिलीच बोली लावली लिलावामध्ये या बॅटसाठी. ऑक्शनमध्ये बॅट ऋषी नाईक यांची आठवण आहे त्यांची, ज्या बॅटनं भरपूर रेकॉर्ड्स दाखवलेत, ज्या बॅट्सनं भरपूर त्याला साथ दिली. चला आपण वळूया सामन्याकडं. 2 चेंडू 7 धावा. दादा बोला. येस, टॉस जिंकला मोरावे संघानं. पुढचा सुपर 8 सुपर ओव्हरचा सामना. लवली हिट. चेंडूला खोदून काढला. चेंडू गेला तो एक्झॅक्टली एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये. कधी एकदा दुसऱ्याचा प्रयत्न. व्हॉट अ फिल्डिंग अँड व्हॉट अ थ्रो. रन गॅदर, पिकअप, ग्रीप अँड थ्रो. किती वेगानं क्रिया केल्यात बघा. धावफलकावरती धाबा आता मध्ये उभारलेत. पहिल्या चेंडूची षटकार नंतर मात्र सिंगल. आता आल्यात त्या 2. एकूण धाबा धावफलकावरती आल्यात त्या 9. थँक्यू प्रणय. खूप जबाबदारी स्वीकारत असताना प्रचंड प्रेशर हँडल केले त्यानं या स्पर्धेमध्ये. PTC जॅमची संपूर्ण टीम, KDN त्यांची संपूर्ण टीम 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून 9 धावा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. खारकोपर किंग्स फलंदाजी करत असताना येस मोराबे आणि निलेश शेरबन जावले आपण लगेच रेडी राहायचंय. 10 सेकंद धावफलकावरती 9. स्टाकेला फलंदाज येतोय तो मात्र आता वैष्णव भोईर. एक चांगला गोलंदाज आणि एक चांगला फलंदाज. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. फुटबॉलचा कोणत्या वापरणे. बीट केल्या फलंदाजाला ऑनसेटला लॉंगा चेंडू करण्याचा प्रयत्न होता, ज्या पद्धतीने बॅटचा त्याचा फ्लो होता, नाही जमलं. डॉट डिलिव्हरी, सुंदर कमबॅक. 9 धावा धावफलकावरती. जगाला आपण इन ऍक्शन मध्ये बघू शकाल. ब्युटिफुल ड्रेस मध्ये 9 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूची दमदार सुरुवात झाली. षटकार आला. नंतर मात्र 1 सिंगल आले. नंतर 2 धावा आल्या. नंतर मात्र फलंदाज पुन्हा वैष्णव आलाय. वैष्णवला बीट केलं गोलंदाजानं आणि 4 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. षटकातील सुपर ओव्हरचा सामना सुपर 8 क्वालिफाय साठी.
ऑन साइडला यस खेळलाय, हुक केला चेंडूला, बाउन्स जास्त होता आणि पंचाने सांगितलं नो बॉलचा इशारा. यस ऍब्सोल्युटली. लगेच पंचाने इमिजिएटली इशारा केलाय, तत्परता दाखवली पंचानं आणि सांगितलंय की चेंडूमध्ये बाउन्स जास्त होता. यस फ्रीडचा इशारा. त्यामुळे हा फ्रीड पडवणार नाही गोलंदाज निखिलला. निखिल किती नाराज झाले बघा, ही लुकिंग व्हेरी डिसअपॉइंट. किती नाराज झालाय बघा, स्क्रीनवरती दाखवलं जातं स्पष्टपणे, आपण बघू शकाल त्याची मुद्रा. खूप नाराज झालाय, ही इज लुकिंग व्हेरी डिसअपॉइंट. कारण एक चेंडू खराब फेकणं म्हणजे संघाला बाहेर काढणं हा देखील त्याचा विचार असू शकेल. एक चांगला खेळाडू हे विचार करू शकतोय. निखिल कोच सज्ज होते. धावसंख्या 11, 2 चेंडूचा केला अजूनही पर्याप्त. 2 मिनिट्स टू गो. फ्रीडचा चेंडू असल्यामुळे धोका नाही. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार कारण चेंडू जास्त काळ हवेमध्ये होता. 13 सेकंद चेंडू हवेमध्ये होता आणि त्याचा फायदा घेतलाय. फ्रीडचा वापर यावेळी चांगला झाला नाहीये. मध्ये 2 धाबा आल्यात, यापेक्षा अजून काय हवंय. धावसंख्या आली ती 13. निखिल खोत नाराज आहे. फायनल डिलिव्हरी, यस फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. धावसंख्या 13. पहिल्या चेंडूवरती षटकार, नंतर सिंगल, नंतर डबल, नंतर नो बॉल, नंतर त्याच्यावरती 2 धाबा आणि अशा प्रकारे 13 धाबा. शेवटचा चेंडू. मजा येईल स्पर्धेमध्ये. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. सायंकाळचं सकाळचं वातावरण, सुंदर ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल मॉर्निंग. वाजलेत ते मात्र आता 10:55. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. धावसंख्या 13. बाउन्स डिलिव्हरी ऑन साइडला चांगला फटका सजवलाय. फायनल रिझन मध्ये चेंडूला योग्य दिशा देत असताना चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पलीकडे. खणखणीत चौकार. अशा रीतीने पहिलं सत्र समाप्त झालंय. प्रणय आम्हाला सांगतील ऍक्शन रिप्ले बघा. 17 धावा दाबार करते. ऑन द टॉस चेंडूला यावेळी टर्न केलाय. सच अ ग्रेट बॅटिंग. किती उंची होत्या बघा चेंडू मध्ये. चांगला फटका सजवलाय. चौकार. प्रसाद आणि विनय आपली प्लेइंग लिस्ट पाठवायची आहे. यस आमचे 2 अमर दादा, त्यानंतर आमचे सचिन दादा आणि संपूर्ण आमची टीम यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. नाईक दादा देखील आलेत आता. चला जिंकण्यासाठी 18 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. तेजस माते देखील आमच्या समेत आहेत. किंजल ट्रॉफीचे आयोजक बामण डोंगरीचे जबरदस्त संघनायक, त्यांचे देखील स्वागत करूया आपण. अमर पाटील आमचे, अमर कडू, सचिन दादा, सर्व संपूर्ण कमिटी, नाईक अमित नाईक यांचं देखील आगमन झालंय. ही संपूर्ण कमिटी टीम आहे. 18 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. सुपर ओव्हरचा अजून एक सामना आपण पाहतोय. थोडासा नाराज झाला निखिल खोतकर. गोलंदाजी चांगली केली, चेंडू खराब नव्हते, मात्र षटकार बनवलेत मैदानावरती फलंदाजानं. चेंडू एकच खराब होता, तो बाउन्स होता जो पंचानं नो घोषित केला होता. त्या व्यतिरिक्त चांगली गोंजी केली निखिलनं. मात्र नाराज खूप झाला निखिल, कारण हे स्पिरिट आहे त्याचं, हे तिची भावनिक क्षण होता मैदानावरती. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. हा आमचा अतिथी मंच दाखवला जातोय. तेजसला देखील आपण बघू शकाल. आपण तेजस मात्रे चांगले आयोजक आहेत, ते चांगले क्रिकेटर आहेत. निलेश 11 जावले संघ रेडी राहायचं आपण लगेच. आणि मिहीर स्पोर्ट्स मोराबे, बरोबर मिहीर, माफ करा. आला सामना असेल. चला सामना सुरू करा लगेच प्लीज. फलंदाजांना विनंती करूया आपण लगेच जा, आपण पाचारण करा. शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळाला सुपर ओव्हरचा तो सामना असणार आहे. निलेश 11 जावळे वर्सेस मीरा स्पोर्ट्स मोराब यांच्यामध्ये. आजच कार्गो बर्किस आणि शैलेश मध्ये तरगर संघाला काढायच्या त्या 18 धावा. यस 6 चेंडू मध्ये 18 म्हणजे 300चा बॅटिंग स्ट्राईक. प्रत्येक चेंडू मागे 3 अधिक धावांची गरज असणार आहे. कठीण आहे मात्र इम्पॉसिबल नाहीये. डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. कॉमेडी बॉक्स मध्ये दीपक पाटील सर आमचे मॅन फ्रॉम पलसपे, रोशन पाटील आमचे मॅन फ्रॉम तारा यांचं आगमन झालं, स्वागत करूया त्यांचं देखील आपण. आमचे प्रणय गुणलेखक पंच कमिटी पूर्ण आमच्या समेत आहे, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. भाविस्कर सर असतील आमचे, त्यानंतर नीरज रणावत सर असतील, त्यानंतर आमचे दीपक बोराडे सर असतील, सर्वांचं स्वागत करतोय आम्ही. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. आज उशिरा आज आम्ही थोडेसे उशिरा आहोत. सुरुवात लवकर झाली 8:55 पहिला चेंडू फेकला गेला. मात्र आज सामने जास्त आहेत, गोंधळ मी म्हणणार नाहीये, मात्र जे कन्फ्युजन आहे कारण 5 संघ समान गुण घेऊन पुढे सरकलेत, त्यामुळे आयोजकांना त्याचा नाहक त्रास झाला. मात्र पुढच्या वर्षी स्पर्धा नाईट फॉर्मॅटमध्ये मात्र सुपर 8चे सामने, प्रत्येक सामना ईच
and every match will be 4 overs. Get ready for the Super 8 matches. हॉटेल होतोय मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ शैलेश स्मृती तरगर संघ आपला अस्तित्व टिकवणार का या स्पर्धेमध्ये, कारण मागच्या वर्षी फायनल खेळला होता तो संघ वहाल संघ, तो देखील बाहेर झालाय आणि तरगर संघ आता बघायचा आहे जो संघ फायनल खेळला होता चॅम्पियन ठरला होता त्या संघाला कुटायचे 18 धावा. It's difficult but not impossible. So let's see who will be winner and which team will be qualified for the Super 8. So start the match now. Yes, घेतले अमर दादा. अमर पाटील आणि अमर कडू ही आमची भिंत आहेत उल्वा नोट प्रीमियर लीगची. अमर दादाचं क्रिकेटवरती निस्सीम प्रेम आहे. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 18 धावांची गरज आहे. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ शैलेश स्मृती तरगर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पीटीसीची संपूर्ण टीम 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून समेत आमचे स्वागत आहे. केडी तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं. वैष्णव भोईर नाहवा, भूषण भोईर नाहवा आणि ग्राउंड पण नाहव्याचं. क्या बात आहे. आणि क्रीडा देखील नगरी आज नाहून निघते प्रेक्षकांना. मजा येईल आज प्रणव. थँक्यू प्रणव. 6 चेंडू 18 धावा. गेट रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. पुढचा सामना मीरा स्पोर्ट मोराबे. शेवटचा सामना असणार आहे तो निलेश्वरी बनजावले. पंचांचा सिग्नल होतोय. सामन्याला आपण सुरुवात करतोय. सकाळचं आल्हाददायक वातावरण. सर्व खेळाडू आत्ताच उठून ब्रेकफास्ट करून आलेत. एनर्जेटिक पाहायला मिळतात तुम्हाला, त्यामुळे सामने फार चांगले होतात. मजा येईल. सुपर 8 क्वालिफायसाठी सुपर ओव्हर खेळणं फार महत्वाची गरज आहे आणि किती धाडसाचं काम आहे बघा. 18 धावांची गरज आहे. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, लेवल ऑफ क्रिकेट आपण पाहिलं आतापर्यंत आणि आज तो दर्जा कायम ठेवला आहे उल्वा नॉट प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 6व्या पर्वामध्ये मागच्या 5 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा उंच भर घेताना तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते. चला सामन्यामध्ये सुरुवात करूया आपण. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. वैष्णव भोईर आणि फलंदाज देखील यावेळी पाहायला मिळाला तुम्हाला. नाव्या संघाचाच फलंदाज बाद. Yes, is absolutely gone. Big wicket, big blow. मोठा धक्का मैदानावरती. आता मात्र शेवटची जोडी मैदानावरती असणार आहे आणि समीकरण असणार आहे 5 चेंडू 18 धावांची गरज असणार आहे. मी मगाशीच म्हटलं होतं इट्स अ डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. फलंदाज आपण रेडी राहा, कारण आपण ऑलरेडी लिस्ट दिलेली आहे तर रेडी राहायला हरकत नाही मी म्हणेन. मजा येते मला लागेल मला लिहायला. 5 चेंडू आणि गरज येते 18 धावांची. शेवटची जोडी मैदानावरती. ज्या संघाने मागच्या वर्षी ट्रॉफी उचलली, चांदीची ट्रॉफी उचलली, चॅम्पियन ठरलाय तो संघ मात्र संघर्ष करतोय शैलेश स्मृती तरगर संघ. मागच्या वर्षी आपण पाहिलं RR वहाल संघ फायनल खेळत होता, तो संघ देखील स्पर्धेत बाहेर फेकला गेलाय. बघायचे तरगर संघ आपलं अस्तित्व कायम ठेवणार की यावर्षी नवीन चॅम्पियन तुम्हाला मिळणार उल्वा प्रीमियर लीग मध्ये 6व्या पर्वामध्ये. येणारे चेंडू 5 गरज असणार आहे 18 धावांची. सकाळचं आल्हाददायक वातावरण, सूर्याची सोनेरी किरण, सुंदर ॲटमॉस्फिअर अँड ब्युटिफुल मॉर्निंग. 5 चेंडू 18 धावा. हिट केलाय चेंडूला लोकांच्या डोक्यावरनं. फलंदाज बाद. ऑल आउट झालाय संघ. व्हेरी गुड बॉलिंग. लगातार 2 धक्के आणि शैलेश स्मृती तरगर संघ या स्पर्धेतनं बाहेर फेकला जातोय. अस्तित्व संपुष्टात येत आहे. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ या वर्षी मात्र बाद होतोय. हार्ड लक शैलेश स्मृती तरगर बट गुड फाईट. अभिनंदन कारकोपर किंग संघ. कारकोपर किंग संघ हार्दिक अभिनंदन. सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. आपण 7वा संघ आम्हाला मिळाला आहे सुपर 8 क्वालिफाय मध्ये. बघा पहिला संघ होता जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर, दुसरा महेश स्पोर्ट्स शेलगर, तिसरा गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर, चौथा वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी, 5वा बिगनेस स्पोर्ट्स कोंबडभुजे, 6वा गव्हाण योद्धा, 7वा खारकोपर किंग्स आणि 8वा संघ मिळणार मिहिरा स्पोर्ट मोरावे की निलेश 11 जावळे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ऋषी नाईक याच्या बॅटचा लिलाव देखील सुरू आहे. सायंकाळच्या शेवटच्या चेंडू पर्यंत त्याचा लिलाव सुरू राहणार आहे. मान्यवरांचं आगमन झालंय. स्वागत आहे सर्वांचं. व्हेरी गुड मॉर्निंग अँड ब्युटिफुल एनर्जेटिक मॉर्निंग अँड टुडे इज द फायनल ऑफ दिस टुर्नामेंट. वी विल बिकम अ चॅम्पियन. कोण उचलणार ट्रॉफी? वी विल हॅव टू वेट टिल ब्युटिफुल इनिंग. दाखवा ना कॉमेंट्री बॉक्स.